गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या बोलतायत, पाहूयात. डिवचण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. नाही बघा, अशा पद्धतीने वारंवार देशामधील सर्वोच्च पदावरती बसलेल्या नेत्यांचा अपमान करणं, वारंवार देवदेवतांचा अपमान करणं, अशा पद्धतीच्या अपमानास्पद वक्तव्य त्यांनी वारंवार केलेली आहेत. एकंदरीत त्यांनी पहिल्यांदा एक गाणं म्हटलं, आता परत जर का सरकारची खिल्ली उडवण्यासाठी जी घटना घडलेली आहे त्याचं गांभीर्य कदाचित त्याला नसावं, आणि आता मला तर शंका आहे की त्याची मानसिक स्थिती पण कदाचित बिघडलेली असावी. कारण स्वतःला कायद्याच्या वर समजणं, स्वतःला शासनाच्या वर समजणं, माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करून पण मला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात राहणं. मला वाटतं काल माननीय संजय राऊत यांनी जे म्हटलं होतं की दोघांचाही DNA सेम आहे, मला वाटतं हा पुन्हा एकदा त्याचाच पुरावा लक्षात येतो आहे. आणि म्हणून कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कारवाई ही केली जाईल. त्याला नोटीस सर्व केली गेलेली आहे, चौकशीकरता त्याला बोलावलेलं आहे. आणि जेव्हा तो हजर होईल, मला वाटतं काल त्यांनी स्वतःहून म्हटलं होतं की मी हजर होणार आहे आणि मी ह्या सगळ्या केसमध्ये प्रशासनाला सहकार्य करणार आहे. त्यामुळे त्यांनी समोर यावं आणि त्याची जी काही बाजू आहे त्यांनी पोलिसांना सांगावी आणि कायद्यानुसार याच्यावरती कारवाई होईल. सर, आता त्याला अनेक फोन कॉल्स येत आहेत, धमकीचे फोन कॉल्स येत आहेत, काय यावरती? नाही बघा, शेवटी आरोपी जरी असला तरीसुद्धा पोलिसांनी त्याला जी नोटीस सर्व केलेली आहे ती नोटीस सर्व करत असताना अर्थातच कायद्यानुसार त्याला प्रोटेक्शन हे दिलं जाईल. परंतु शिवसैनिकांच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत. आज जे काही तिथे तोडफोड झाली, अर्थातच त्याचं समर्थन करायचा प्रश्न उद्भवत नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आमच्या नेत्यांवरती खालच्या पातळीवरती जाऊन जर का कोणी टीका करत असेल तर शिवसैनिक काय शांत बसू शकत नाही. दोष काय फक्त शिवसैनिकांना देऊन उपयोग नाही, परंतु नक्कीच आणि आपण काल पाहिलं देखील असेल की तोडफोड झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती देखील कायदेशीर कारवाई झालेली आहे. त्यामुळे आमच्या सरकारमध्ये अर्थातच कायदा सुव्यवस्थेला आम्ही जास्त महत्त्व देतो आहे आणि ते राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से कुणाल कामरा का ट्वीट सामने आए, हम होंगे कामयाब, किस तरह? नहीं, बार बार हिंदू देवताओं का अपमान करना, अपने कॉमेडी शो में ऑनरेबल सुप्रीम कोर्ट का अपमान करना, कॉमेडी शो में जो भी स्टेट के बड़े लीडर्स हैं उनका अपमान करना, इसको अगर वो कॉमेडी बोलते हैं तो ये कॉमेडी महाराष्ट्र में नहीं चलेगी. और जिस तरह से एक गाना बनाने के बाद कंट्रोवर्सी हुई, उसके बाद भी अगर दूसरा गाना बना के किसी को अगर पॉइंट आउट करके जानबूझ के सरकार हो या फिर प्रशासन के ऊपर एक मजाक उड़ाने का अगर कोई प्रयास हो तो बिल्कुल आपके ऊपर ऑलरेडी एक केस दर्ज हो चुकी है और आप कायदे से ऊपर नहीं हो, आप शासन से ऊपर नहीं हो, आप सुप्रीम कोर्ट के ऊपर नहीं हो. तो इसलिए जो भी कायदे के अनुसार इस व्यक्ति के ऊपर कार्रवाई की जाएगी. योगी जी, कहीं ना कहीं जो वेंडलाइज किया गया था उनके ऑफिस पे, तो शिवसैनिक पहले से भड़के हुए, तो किसी तरह की सिक्योरिटी वगैरह भी दी जाएगी? नहीं, देखिए, कोई भी आरोपी हो, अभी उनको नोटिस सर्व की गई है. पुलिस स्टेशन में जब भी वो आएंगे तो बिल्कुल आरोपी को उसके ऊपर अटैक ना हो, उसके ऊपर कोई मतलब उसको कोई हार्म ना पहुँचे, ये जिम्मेवारी प्रशासन की होती है. तो ज़रूर वो जो भी ज़रूरी स्टेप्स वो उठाई जाएंगी. दिशा सालियान के पिताजी सतीश सालियान कल CP ऑफिस में थे, जॉइंट CP क्राइम से मिले हैं, क्या डिटेल्स हैं आपके? नहीं, अभी तक मैंने उसका ब्रीफ लिया नहीं, लेकिन ज़रूर उसमें दिशा सालियान जी के केस में उनके फादर ने जो भी अगर कोई जो इन्फॉर्मेशन पुलिस के पास नहीं है, अगर कोई नई इन्फॉर्मेशन दी है तो नई इन्फॉर्मेशन के आधार पर कार्रवाई की जाएगी. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.